नमस्कार, मी उर्मिला कवठे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे. तर बघा, मी याच्यावरच्या साड्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर बघा, आता आपल्याला ही ब्लाऊज पीस पूर्ण कट करून घ्यायची आहे. तर बघा, पहिले आपल्याला हे पेपर पॅटर्न ठेवून खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे. तर बघा, सगळे ब्लाऊज आपण एकासोबतच कट करणार आहोत. तर बघा, एकाच कस्टमरचे असले तर मी प्रत्येक वेळेस सांगत असते, एकाच कस्टमरचा असले तर तुम्ही एकासोबत पण 5-6 ब्लाऊज कट करून घेऊ शकता. तर बघा, आता आपण हे कट करून घेऊया. तर बघा, मी कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला हे ब्लाऊज पिसावरती पण पूर्ण कट करून घ्यायचे आहे, बाजूबाजूला अस्तर करून. तर बघा, या पद्धतीने असे कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे असे बांधून ठेवायचे आहे, म्हणजे इकडे तिकडे आपल्याला जेव्हा शिवतो तेव्हा इकडे तिकडे पडत नाही, म्हणजे जेव्हा शिवायचे आपल्याला तेव्हा आपल्याला लगेच सापडते. तर बघा, मी त्याच्यामधलं एक कट करून ही आता मी तुमच्यासोबत याची डिझाईन शेअर करणार आहे. तर बघा, याची उंची घेतलेली आहे मी 15 उंची घेतलेली आहे, म्हणजे आपली तयार 14 इंच होणार आहे. तर बघा, उंची 15 घेतलेली आहे. तर शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5चं. तर बघा, हे 40 साईजचं ब्लाऊज डिझाईन आहे आणि शोल्डर पण 5.5 घ्यायचं आणि मोंडा पण 5.5 घ्यायचा आहे. ते घेतलेला आहे 1.5 इंच आणि राऊंड देऊन कट करून घेतलेला आहे. तर बघा, इथं कस्टमरला शोल्डर जास्त पाहिजे म्हणून आता आपल्याला याची गळ्याची रुंदी घ्यायची आहे 1.5 किंवा 2 इंच, म्हणजे शोल्डर जास्तीचं लागत होतं कस्टमरला. तर बघा, इथं 4 इंच असं शोल्डर राहणार आहे आणि बाकीचं उरलेलं याच्यात आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे. तर बघा, त्याच्यानंतर इथं गळ्याची उंची घ्यायची आहे आपल्या आवडीप्रमाणे. तरी इथं कस्टमरला मोठा गळा पाहिजे होता डीप, म्हणून मी इथं 10.5चा गळ्याची उंची घेतलेली आहे आणि इथं रुंदी टाकलेली आहे 2.5 इंच आणि याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, याचावाला चौकोनीच गळा घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी तर खाली 2.5 इंच घेतलेला आहे. तर बघा, हे असंच आपल्याला आता ही खडूनी मार्किंग केलेली आहे, असा आहे गळा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, गळ्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आणि गळ्याचा आकार पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तर बघा, इथं मी खडूनी मार्किंग केलेली आहे, तसं कट करून घेतलेलं आहे. तर बघा, आपला असा गळा तयार झालेला आहे अस्तरवरती. तर बघा, त्याच्यानंतर आता आपल्याला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, तो आपल्याला असा सोयीचा ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपल्याला हे अस्तरचं जे कट केलेलं आहे ब्लाऊज पीस ते ठेवायचं आहे आणि पिनाने पॅक करून घ्यायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे सरकणार नाही. तर बघा, आता आपल्याला अशी गळ्याला टीप मारून घ्यायची या पद्धतीने. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आणि जिथं कोपरा आलेला आहे तिथं अशी आपल्याला सुई अशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि परत पुढं आपल्याला टीप मारीत चालायचं आहे. म्हणजे इथं कोपरा आलेला आहे तिथं आपल्याला अशी सुई खाली ठेवून घ्यायची, म्हणजे एकदम सुंदर असं आपल्या गळ्याची फिनिशिंग येते. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते की प्रत्येक व्हिडिओमध्ये की कोपरा जिथं आलेला आहे तिथं आपल्याला सुई खाली ठेवून घ्यायची आहे आणि मग टीप मारीत चालायचं आहे. तर बघा, या पद्धतीने अशी टीप मारून झाल्याच्या नंतर अर्धा इंच अशी आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, ही उलट गळा आहे, म्हणजे याला कंबरपट्टी लावायची काही गरज नाही आहे. या पद्धतीने अशी टीप मारून घेतली तर एकदम सुंदर अशी फिनिशिंग पण येते. तर बघा, पिना काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अस्तर लेवल आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती असे छोटे छोटे कट मारायचे आहे, म्हणजे छोटे छोटे कट मारताना आपली जी शिलाई आहे ती आपली कट नाही झाली पाहिजे. तर बघा, व्यवस्थित असे कट मारून झाल्याच्या नंतर जिथं ओपन जागा आहे तिथून आपल्याला असं सरळ कापड करून घ्यायचं आहे. तर बघा, सुईचा भाग वरतून आलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला आता अशी गळ्याला अशी काठोकाठ आपल्याला टीप मारीत चालायचं आहे. तर बघा, हाताने व्यवस्थित अशी अस्तर आणि ब्लाऊज पीसाचं कापड एकदम सरळ आलं पाहिजे आणि टीप मारीत चालायचं आहे. या पद्धतीने हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि टीप मारीत चालायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशी पूर्ण गळ्याला टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि परत आपल्याला कमरेला पण टीप मारून घ्यायची आहे काठोकाठ या पद्धतीने. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अपलोड होईल. तर बघा, व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे, उलटं करायचं आहे. अस्तर लेवल परत आपल्याला अशी टीप मारून घ्यायची हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन. तर बघा, या चॅनलवरती मी अशा सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे, कटिंग पण टाकलेले आहे, लेस डिझाईन, बोट नेक डिझाईन आणि पॅच ब्लाऊज डिझाईन पण टाकलेली आहे आणि बाई डिझाईन पण टाकलेली आहे आणि कटिंग पण भरपूर टाकलेलं आहे. तर बघा, त्याच्यानंतर आपल्याला कमरेला परत एक अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित आपली फिनिशिंग येते. तर बघा, अस्तर लेवल आता आपल्याला ब्लाऊज पीसाचं कापड पूर्ण कट करून घ्यायचं आहे, या पद्धतीने दाखवलं त्याप्रमाणे. तर बघा, याच्यासोबत मी 2-3 ब्लाऊज कट करून घेतलेले होते, ते पण मी शिवून घेतलेले आहे आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणजे हे झाल्याच्या नंतर मी ते पण शिवलेले आहे, तर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की ते कसे शिवलेले आहे. तर बघा, त्याच्यानंतर असं मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचं आहे, उभं पण 4-4.5 इंच घ्यायचं आहे. तिरकं आपल्याला असं अर्धा इंच खालून घ्यायचं आहे, तिरकी लाईन अशी मारून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपले पाठीमागचे टक्स तयार झालेले आहे या पद्धतीने. तर बघा, धागे वगैरे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. टक्सवरती पूर्ण ब्लाऊज आपल्याला आता हे झालेलं आहे रेडी. तर त्याच्यावरती आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, लेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लावून घेऊ शकता. तर बघा, मी या पद्धतीने अशी लेस घेतलेली आहे.
तर बघा त्याच्यानंतर इथं कोपरा आलेला आहे, तिथं अशी थोडीशी घडी मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी लेस लावीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा व्यवस्थित अशी लेस लावीत चालायचं आहे. तिथं कोपरा आलेला आहे, परत तिथं पण थोडीशी घडी मारून घ्यायची आहे आणि लेस परत पुढं लावीत चालायचं आहे या पद्धतीने. तर बघा त्याच्यानंतर पूर्ण लेस लावून झाल्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे, कारण ही लेस अशी म्हणजे जाडमधली आहे त्याच्यामुळे ही याच्यावरती डबल लेस आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी पूर्ण याच्यावरती आपण डबल टिप मारून घेऊया. तर बघा तुम्हाला याच्यावरती कोणती कटिंग बघायला आवडेल ती नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की प्रयत्न करेन तुम्हाला सांगण्याचा. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला इथं 1.5 इंच अशी खडूनी परत मार्किंग करून घ्यायची या पद्धतीने मध्यातून. तर बघा इथं जे मारलेले आहे इथून आपला जो मध्य आहे तिथून आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे खडूनी. तर बघा खडूनी मार्किंग करून घेतल्याच्यानंतर इकडून आपल्याला अशी उमटून घ्यायची आहे आणि परत आपल्याला अशी डार्क करून घ्यायची आहे या पद्धतीने. तर बघा मी डबल लेस लावून घेत आहे. तुम्ही सिंगल पण लावून घेऊ शकता किंवा डबल पण लावून घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लेस अटॅच करू शकता. तर बघा या पद्धतीने परत आपल्याला एक अशी लेस लावून घ्यायची आणि जिथं कोपरा आलेला आहे जिथं आपल्याला परत अशी घडी मारून घ्यायची, पूर्ण लेस अशीच या पद्धतीने लावीत चालायची आहे या पद्धतीने. तर एकदम सोपी पद्धत आहे ना. बघा आपल्याला कस्टमर वाढायचे असले तर महत्त्वाची म्हणजे आपली फिनिशिंग महत्त्वाची असते. तर म्हणजे कस्टमर किती जरी लांब असले तरी कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज टाकायला येत असते. या पद्धतीने पूर्ण लेस आपली लावून झालेली आहे. मी नॉट करून घेतली होती, तर ती 2.5 इंचावरती पॅक करून घेऊया आणि पूर्ण पण ब्लाऊज रेडी करून घेऊया आपण आता. तर बघा मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे. या पद्धतीचं कटोरी ब्लाऊज असं रेडी करून घेतलेलं आहे. एकदम सुंदर अशी लेस झालेली आहे आपली, म्हणजे डिझाईन तयार झालेली आहे ब्लाऊजची एकदम सुंदर. आणि त्याच्यानंतर मी हे जे ब्लाऊज आहे त्याच्यानंतर हे बघा एक रेडी झालेलं आहे आणि हे 2 पण मी साधे आहे ते रेडी करून घेतले होते आणि याची पण मी तुम्हाला डिझाईन शेअर करणार आहे. तर बघा या आजची रुटीन माझी अशी होती की 4 ब्लाऊज माझे रेडी झालेले आहे. तर बघा असा सारा राडा झालेला आहे. तर बघा तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.